त्याच्यानंतर 6 महिन्याची त्यांनी ट्रेनिंग पास केली आणि 6 महिन्याची ट्रेनिंग झाल्याच्या नंतर एकुलती एक बहीण होती. आई वडील गावाकडे राहायला होते. गरीब घरचा तो मुलगा गावाकडून दिवाळीचा सण जवळ येत होता आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपला बाळू आपल्या घरी येणार आहे. सगळ्यांना बाळू येण्याची इच्छा आस लागलेली होती आणि घरून फोन केला, बाळू दिवाळीचा सण पुढे येतोय रे, 6 महिने झाले ट्रेनिंग झाली नाही का तुझी, कधी येतो भेटायला. बाळूने फोन केला, सांगितलं आई दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला घरी येणार आहे. आनंद सगळीकडे चालला होता. त्या ठिकाणी दिवे लावले होते, आकाश दिवे लावले होते, फटाके उडत होता, गोडधोड करत होते. सगळीकडे आनंदाचे दिवस चालले होते. कारण एका माईचा पोरगा येणार होता, एका बहिणीचा भाऊ येणार होता आणि बापाचा एक लेक येणार होता. काठी आधार असणारा तो पोरगा आता 6 महिन्याची नोकरी पूर्ण करून गावामध्ये येणार होता. बघा महाराज, बघता बघता काय झालं, सगळ्यांना आता त्या ठिकाणी बाळू येण्याची आस लागली. सगळ्यांचं लक्ष आता त्या ठिकाणी येण्याकडे लागलं आणि बघता बघता त्या गावामध्ये बघा पहिली बस गाडी आली. पहिली बस गाडी आली. त्या बस गाडीतून पहिला प्रवासी उतरला, दुसरा उतरला. बघता बघता 40-42 प्रवासी उतरले. आई सारखं त्या बस गाडीकडे बघत होती. पहिली बस गाडी आली ना, दादा माझा बाळू का उतरला नसेल, म्हणला होता ना सकाळच्या बस गाडीने येतो, का आला नसेल माझा राजा, माझा चिमुकला का आला नसेल. बापन तो अगं येईल ना, दुसऱ्या बस गाडीने येईल. खेड्यामध्ये 3 बस गाड्या येत असतात, सकाळची, दुपारची, संध्याकाळची. दुसऱ्या बस गाडीचे सगळे विचार करतात. बघता बघता त्यातून 40-42 प्रवासी उतरतात, पण दुर्भाग्यचा बाळू उतरत नाही. तिच्या मनात शंका कुशंका व्हायला लागतात. बापाला म्हणते, नवऱ्याला म्हणते, अहो माझा बाळू तर येणार होता ना, 12 वाजलेत ना, माझा बाळू का आला नसेल, मला शंका व्हायला लागल्यात. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या गावामध्ये बस गाडी न येता ठीक 2 वाजता एक दवाखान्याची अँब्युलन्स येते रे माझ्या राजानं. आणि बघता बघता ती अँब्युलन्स आता त्या गावामध्ये येते. आल्याच्या नंतर ज्यांना आपला पोरगा पाहिजे होता, ज्या बहिणीला आपला भाऊ पाहिजे होता ना दादा, त्यांच्याकडे ती अँब्युलन्सची गाडी येते आणि येता येता तिच्या घरामध्ये थांबल्या जाते. बंद अँब्युलन्सचा दरवाजा उघडला जातो आणि त्यामधून एक काचाची पेटी बाहेर उघडल्या जाते आणि काचाच्या पेटीमधून तिरंग्यामध्ये गुंडाळलेला काळजाचा तुकडा आई बघते. 10 दिशा चक्कर येऊन पडते. काठी आधार असणारा बाप तो काळजाचा तुकडा बघतो. 10 दिशा चक्कर येऊन पडतो. कोणाचा तरी पोटचा गोळा गेला होता ना राजानो, कोणाचा तरी काठी आधार असणारा पोरगा गेला होता. त्या घरामध्ये सगळं दुःख व्हायला लागतं आणि 5 वर्षाची चिमुकली पुढे येते रे माझ्या राजानो. आणि जो देशासाठी शहीद झालेल्या बापाच्या प्रेताला हात लावते आणि त्याला विनंती करते, पप्पा पप्पा तुम्ही म्हणले होते ना माझ्यासाठी खाऊ घेऊन येतो, पप्पा कुठं आणलाय खाऊ, द्या ना पप्पा, पप्पा मला खाऊ द्या ना पप्पा, माझ्यासाठी काय आणलंय पप्पा, नवीन आणलाय का ड्रेस, द्या ना पप्पा सांगा महाराज. अरे ती 5 वर्षाची चिमुकली त्या बापाला बोलते, बाप उत्तर देत नाही. आई तिच्या जवळ घेते आणि आई म्हणते, बाई तुझ्या पप्पाला आता फार मोठी झोप लागल्या आणि त्या झोपीमधून आता कोणी उठू शकत नाही महाराज. आज ते आपल्यासाठी जातात, आपल्यासाठी ते शहीद होतात, याचा कधीतरी विचार करा आणि त्यांच्याबद्दल स्वाभिमान बाळगा. हीच अवस्था होती ना महाराज. अरे 2002 ची घटना रे माझ्या राजांनो. आपली ही अवस्था होती ना रघुवीरवाडीची, या दगडवाडीची अवस्था होती ना माझ्या दादांनो. याच रघुवीरवाडीतला रघुवीर नावाचा जवान, रघुवीर नावाचा तो त्या ठिकाणी या भारत मातेचा तरुण देशाच्या शिवेसाठी गेला ना माझ्या राजांनो. आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या राजधानीमध्ये, जम्मू आणि काश्मीर सारख्या ठिकाणी भारत मातेची सेवा करत असताना एका दुश्मनाची गोळी त्याच्या अंगावरती लागली आणि त्याला गतप्राण व्हावं लागलं. ते ज्यांनी जीवन देशासाठी समर्पित केले, जो देशासाठी गेला, या तिरंग्याला नमस्कार ज्यांनी केला, त्यांचा कधीतरी विचार करा. म्हणून आज इतर रघुवीरवाडीतल्या सगळ्यांना माझी एक इच्छा आहे, माझं कीर्तन विसरलं तरी चालेल पण एक वाक्य बोलेल दादा. तुम्ही जीवन जगत असताना जे आपल्यासाठी जातात त्यांचा कधीतरी विचार करा. 15 ऑगस्ट होती ना महाराज, 15 ऑगस्टला आमदार, खासदार, सरपंच, सदस्य यांच्या हातून तुम्ही त्या देशाचा त्या ध्वजारोहण त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यापेक्षा एखाद्या शहीदाच्या बायकोच्या किंवा लेकराच्या बापाच्या हाताने तो झेंडा फडका. जीवनामध्ये ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीच महाराज. राहण्याची गरज आहे. म्हणून आपल्या या रघुवीरवाडीचं, या दगडवाडीचं नाव ज्या तरुणाने, ज्या जवानाने मोठं केलंय ते म्हणजे रघुवीर काय नाव होतं,
रघुवीर जायभाये हे या देशासाठी समर्पित झाले. त्यांना आदराची भावाची श्रद्धांजली आपल्या सगळ्यांना व्हायची की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा सुद्धा देशाची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं. त्यांच्याबद्दल स्वाभिमान बाळगा आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायला शिका. गुणात्या गुहात्या थांबून जीवनामध्ये सार्थक करा. बोलत गेलो तो वेळ भरपूर होत चाललाय. हे बोलणं माझ्या अभ्यासाचा पीएचडीचा संशोधनाचा विषय. एका मुद्द्यावरती मी महाराज 4-4 तास 8-8 तास बोलू शकतो, पण वेळ होत चाललाय. मला जास्त बोलायचं नाही. हा महत्वाचा संदेश. असे काही जर तुम्हाला प्रत्येक वाक्य एक ऐकायचे असतील तर माझं नारायण शास्त्री केंद्रे नावाचं युट्यूब चॅनल आहे. ऑफिसर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, गुगल असेल, प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती नारायण शास्त्री केंद्रे इंग्लिश मधून सर्च मारा, बघा आणि त्या चॅनल वरती तुम्ही पाहू शकता, बघू शकता. त्याच्यावरती पाहून होता येईल तेवढं चांगलं घेण्याचा प्रयत्न करा आणि जीवनाचा सार्थक करून घ्या. ही जी कृपा तुम्ही माझ्यावरती केला ती तुमची कृपा आहे, भगवान बाबाची कृपा आहे. म्हणून एकच वाक्य बोलतोय, जितनी मेहरबानी आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं थी. जितनी मेहरबानी आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं थी. ये तो कृपा ही भगवान बाबा की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं थी. झालेली सेवा गुरुवारांच्या चरणावरती समर्पित. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विजय महाराज पुणे त्यांना साथ करलेला अशोक महाराज. आई साहेब उठू नका, ताई उठू नका. बघा उठू नका कोणी. कीर्तन 2 मिनिटं कीर्तन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही.